कासारी नदीकाठी असलेल्या बोरगाव तालुका पन्हाळा येथील कैलासवासी डी.सी. नरके कोल्हापुरात शिवाजी पेठेत वास्तव करू लागले। बोरगाव येथे त्यांची मोठी घाणासाईड होती। त्यातूनच निघणाऱ्या गूळ विक्रीचा व्यवसाय त्यांनी शाहूपुरी येथून सुरू केला। एक सुखी आणि समृद्ध कुटुंब म्हणून जनमानसात त्यांचा रुतबा नेहमीच राहिला। असे हे नरके कुटुंब गोकुळाप्रमाणे राहत असतानाच या कुटुंबात कुठे मिठाचा खडा पडला आणि गोकुळासारख्या नांदणाऱ्या घरात महाभारत घडले। कैलासवासी डी.सी. नरके हे बोरगाव येथून कोल्हापुरात शिवाजी पेठ येथे राहण्यासाठी आले। दूरदृष्टी असलेल्या नरके यांनी सहकाराच्या तत्वावर कुडीत्रे तालुका करवीर येथे फोंडामाळ्यावर कुंभी साखर कारखान्याची स्थापना केली। या माध्यमातून त्यांनी सहकारात आपला दबदबा नेहमीच निर्माण केला होता। त्यांना 2 मुलगे शशिकांत व अरुण। शशिकांत हे शेती व इतर कामं पाहत होते। त्यांना 2 मुलगे चंद्रदीप आणि अजित। तर अरुण नरके हे हुशार असल्याने गोकुळ दूध संघात संचालक ते चेअरमन होऊन 40 वर्ष संघाचा कारभार त्यांनी सांभाळला। त्यांनाही 2 मुलगे चेतन आणि संदीप। हे संपूर्ण कुटुंब शिवाजी पेठेत नरके वाड्यात राहतात। चंद्रदीप नरके यांच्याकडे कुंभी कारखाना तर संदीप नरके यांच्याकडे पन्हाळा पब्लिक स्कूल आहे। कुंभी कारखान्याचे चेअरमन असताना चंद्रदीप यांनी शिवसेनेकडून करवीरमधून विधानसभा निवडणूक लढवली। 2 वेळा ते आमदारही झाले। आमदार असतानाच ते कारखाना चेअरमनही होतेच। यावेळी संदीप नरके यांनी एक व्यक्ती एक पद म्हणून त्यांना घरातून विरोध सुरू केला। कुंभी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी पॅनल उभा केलं। लढत तिरंगी झाली आणि चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांनी विरोधी गटातून तर अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन यांनी सत्ताधारी गटातून निवडणूक लढवली होती। यात जनतेने दोघांनाही विजयी केलं होतं। पण सध्याच्या घराणेशाहीमुळे दोघे भाऊ एकाच संस्थेत संचालक आहेत। एकत्र बसतात पण संभाषण केलं जात नाही। याची खुमासदार चर्चा मात्र जिल्ह्यात सुरू आहे। 3ऱ्या वेळी विधानसभा निवडणुकीत घरातून मदत करण्याऐवजी विरोध झाला। यावेळी चंद्रदीप नरके यांची हॅट्रिक हुकली। तसेच 2022ला झालेल्या कुंभी कारखाना निवडणुकीत सगळे विरोधक एकत्र आले। त्यांना चेतन नरकेसह वडिलांनीही पाठिंबा दिला। चंद्रदीप नरके एकटे पडले होते। यावेळी जनतेने अरुण नरके यांच्या घरातील डाव ओळखून निवडणूक हातात घेऊन कारखान्यावर एक हाती सत्ता मिळवून दिली। चेतन नरके यांना कारखाना हातातून गेला, आता आपली डाळ कुठे शिजणार म्हणून त्यांनी व त्यांच्या वडिलांनी चेतनला खासदार करायचं ठरवलं आणि जाहीरही करून टाकलं। कोल्हापुरातून आपण खासदारकी लढवायची या इराद्याने मिळेल त्या संधीचा गोकुळच्या माध्यमातून प्रचार करायला सुरुवात केली। पक्ष ठरला नव्हता तरीही निवडणूक लढायचं फायनल केलं होतं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। तसेच अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांचीही भेट घेण्यासाठी चेतन नरके गेले होते। आदित्य ठाकरे यांना भेटून त्यांच्या स्टेजवर आपली उपस्थिती दर्शवली। या राजकीय भेटीने व उपस्थितीने जिल्हाभर मात्र चर्चा चांगलीच रंगली होती। इतकेच नाही तर चेतन नरकेंनी आदित्य ठाकरेंना आपल्या निवासस्थानी बोलवून राजकीय चर्चा तर घडवून आणलीच आणि जिल्ह्यातही या भेटीमागील गुपिताचा विषय चांगलाच रंगला। महाविकास आघाडीकडून वारंवार उमेदवारी मिळवण्यासाठी पाठपुरावा करून अद्यापही यश आलेलं नाही। यामुळे चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 1 ला चलोरे करत पहिली प्रचार फेरी पूर्ण केली आहे। तसेच पानसरे यांच्या पुतळ्या अनावरण प्रसंगी आलेल्या शरद पवार यांचीही भेट घेतली। विधानसभेत पराभव झाल्यापासून चंद्रदीप नरके एकाकी पडले होते, कारण महाविकास आघाडी विद्यमान आमदार यांनाच उमेदवारी देणार, मग आपला पत्ता कट होणार। असं असताना महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडल्याने चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 6 महिन्यापूर्वी कोल्हापुरात घेतलेल्या जाहीर सभेत आपल्या हजारो कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश करून आपली करवीरमधून उमेदवारी फायनल केली। शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच कोल्हापूर येथे पार पडले। याची जाहीर सभा चंद्रदीप नरके यांच्या निवासस्थानापासून जवळच होती। ही संधी मिळताच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या निवासस्थानी बोलवून भाऊ चेतन नरके यांच्या समोर आव्हान निर्माण केलं आहे।
एकंदरीतच काय, गोकुळासारख्या राहणाऱ्या नरके कुटुंबात राजकीय वातावरणामुळे महाभारत घडलं असल्याचं चित्र मात्र सध्या समोर येत आहे.